नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडू कारल्याविषयी माहिती बघणार आहोत. तर कारलं जर आपण बघितलं तर हिंदीमध्ये याला करेल असं म्हटलं जातं. हे चवीला कडू असतं. याचं बाहेरचं आवरण हिरवं असतं आणि मध्ये कापल्यानंतर याच्यामध्ये पांढरं आवरण असतं आणि त्यामध्ये बिया असतात. हे चवीला जरी कडू असलं तरी याचे खूप औषधी गुणधर्म म्हणजेच आपल्याला खूप औषधी गुणधर्मासाठी याचे फायदे होणार आहे. आपल्या आरोग्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. आपण जनरली जर बघितलं तर संपूर्ण जगामध्ये ह्या कारल्याचं सेवन केलं जातं. पण आपला आशियाई खंड आहे. या आशियाई खंडामध्ये ह्या कारल्याचं जास्त सेवन केलं जातं. याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर आपण बघायला गेलं तर याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आहे, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, झिंक, पोटॅशियम आहे. हे अँटी फंगल नेचर आहे. म्हणजेच कोणतंही फंगल इन्फेक्शन असेल ते दूर करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. हे अँटी इन्फ्लामेटरी आहे म्हणजे आपली शरीरातील सूजन कमी करतं आणि अँटी बॅक्टेरियल रोल सुद्धा ह्या कारल्याचा आहे. तर ह्याच कारल्याविषयीची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर चला आता बघूयात आपण ह्या कारल्याच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती. पहिला औषधी गुणधर्म आपलं मधुमेह जर आपल्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर त्यासाठी हे कारलं नक्कीच उपयोगी ठरणार आहे. कारण याच्यामध्ये अनेक अल्कलॉइड्स आहेत, हाय फायबर आहे आणि हेच अल्कलॉइड्स हाय फायबर आपली शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आपल्याला जर आपलं वजन कंट्रोल मध्ये ठेवायचं असेल तर याच्यामध्ये हाय अँटीऑक्सिडंट्स आहे, हाय फायबर आहे आणि लो कॅलरीज असल्यामुळे आपण जर कारल्याचा ज्यूस सकाळी उपाशीपोटी पिला तर आपल्याला नक्कीच आपलं वजन कमी करण्यात फायदा होणार आहे. आपल्या त्वचा विकार असतील किंवा केसांच्या ज्या काही समस्या असतील त्यावर सुद्धा हे उपयोगी ठरतं. तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहे, व्हिटॅमिन सी आहे. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर येणारे वांग, मुरूम किंवा मग पिंपल्स असतील तर ते दूर करण्यासाठी उपयोगी ठरतं. याचा जर ज्यूस आपण आपल्या डोक्यांच्या मुळाला लावला तर केस गळती थांबते. आपल्या केसांमध्ये कोंडा होत असेल तर तो कोंडा थांबण्यास मदत होत असतो. म्हणजेच आपल्या केसांमध्ये जर डॅन्ड्रफ चाललेला असेल तर तो डॅन्ड्रफ घालवण्यासाठी सुद्धा हे याचा जो काही लेप आहे, रस आहे तो उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहेत आणि हे फ्री रॅडिकल इफेक्ट कमी करतं. त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी सुद्धा हे कारलं उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आहे आणि हेच व्हिटॅमिन सी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणार आहे. आपलं रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा हे ब्लड प्युरिफायर म्हणून काम करतं. ब्लड प्युरिफायर आपल्या जे काही फंगल इन्फेक्शन असेल, त्वचा संदर्भातील जे काही इन्फेक्शन असेल ते कमी करण्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करत असतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि हेच अँटीऑक्सिडंट्स आपली त्वचा तरुण ठेवते आणि आपलं रक्त शुद्ध करते. त्याचबरोबर दम्याचा त्रास असेल, ब्रोंकायटिस असेल, तर यावर सुद्धा याचा जो काही ज्यूस आहे तर तो कारल्याचा ज्यूस उपयोगी ठरणार आहे. त्याचबरोबर आपलं लिव्हर फंक्शन आहे, लिव्हर फंक्शन व्यवस्थित करण्यामध्ये, लिव्हर डिटॉक्सिफाय करण्यामध्ये सुद्धा हे कारल्याचा ज्यूस उपयोगी ठरणार आहे. अनेक जणांना मूळव्याधीचा त्रास असतो. तो मूळव्याधीचा त्रास घालवायचा असेल तर आपण याचं जर उपाशीपोटी याचा ज्यूस सेवन केला किंवा याचा लेप किंवा रस ज्या ठिकाणी मूळव्याध आहे त्या ठिकाणी लावला तर या मूळव्याधामध्ये सुद्धा याने आराम पडणार आहे. आपले जे काही पचनक्रिया आहे, पचनक्रिया सुधारण्यामध्ये सुद्धा हे उपयोगी ठरतं. कारण याच्यामध्ये हाय फायबर असतात आणि हेच हाय फायबर आपली पचनक्रिया, आपल्या आतड्यांची मुवमेंट आहे ते वाढवतं आणि पचनक्रिया सुलभ करतं. त्यानंतर याच्यामध्ये फ्री रॅडिकल इफेक्ट कमी करतं. अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आहे. त्यामुळे कॅन्सर रोखण्यासाठी सुद्धा हे कारलं उपयोगी ठरत असतं. याच्या ज्या काही बिया असतील त्यापासून तेल बनवलं जातं. ते तेल ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्त्रियांमधील स्तनाचा कॅन्सर असेल किंवा मग लिव्हर यकृताचा कॅन्सर असेल ते रोखण्याचं काम करतं. याच्यामध्ये फळ याची जी फळ आहे किंवा साल आहे ते कोलोन कॅन्सर म्हणजेच आतड्याचा कॅन्सर रोखण्याचं काम करतं. तर हे होते ह्या कारल्याचे औषधी गुणधर्म.
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अतीश क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.